आपकी अदालत मध्ये भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ यांच्यावर आरोप आहे की हे खूप खोडकर आहे। दिनेश लाल यादवजी, निरहुआजी, तुमच्या लहानपणीच्या गोष्टी मी ऐकल्या आहेत। सिंगर बनण्याचा छंद होता आणि छंद असा होता की म्हशीवर बसून खूप खूप तास गात बसायचात। खरं आहे सर। तुम्ही जे म्हणालात की मी म्हशीच्या पाठीवर बसून बराच वेळ गाणं गात बसायचो, खरं तर लहानपणापासून मला घोड्यावर बसायचं होतं। कारण माहित नाही का, पण लहानपणापासून वाटायचं की मी राजा आहे। पण घरामध्ये तर घोडाच नव्हता, मी कसा राजा असेल? हा कोणत्या राजघराण्यामध्ये जन्माला आलो की जिथे घोडाच नाहीये? तर वाटत होतं की चला ठीक आहे, घोडा तर नाहीये, कमीत कमी म्हैस तरी आहे। तर तिलाच चरायला न्यायचं काम आम्हाला मिळालं होतं। गाय सुद्धा होती, गाय आणि म्हशीला चरायला न्यायचो। तर गायीवर तर बसत नव्हतो, पण म्हशीच्या पाठीवर बसून मी, आणि कारण की सिवानमध्ये गाणं गाण्याची मजा काही औरच आहे, तर मी गात होतो कित्येक तास, म्हणजे म्हशीच्या पाठीवर बसून। पण वडिलांना वाटत होतं की शिकून वगैरे काहीतरी बनायला पाहिजे, ऑफिसर बनायला हो, पाहिजे। म्हणजे माझ्या वडिलांना वाटत होतं की जे बँकेमध्ये कॅशियर असतात ना, सगळे पैसे त्याच्याजवळच असतात। तर ते मला म्हणायचे की तू शिक मस्तपैकी आणि बँकेमध्ये कॅशियर बन। तर अभ्यास तर आम्ही करतच होतो, वडिलांसोबतच राहून कलकत्त्यामध्ये शिक्षण घेत होतो। आणि मार पण मिळायचा का? खूप मार मिळायचा सर सिनेमाच्या नादात। म्हणजे करिश्मा कपूरचा मी खूप मोठा फॅन आहे। त्यांचा कोणताच असा सिनेमा नव्हता जो फर्स्ट शो मी पाहिला नसेल। जेव्हाही रिलीज होत होता, मी शाळेतून पळून, एकदा तर मी आर्मीच्या कॅम्पमधूनही जाऊन पाहिला होता, कारण मी एनसीसी करत होतो आणि आमचा कॅम्प गेला होता एका ठिकाणी, आणि मला समजलं की आज करिश्मा कपूरचा सिनेमा रिलीज होणार आहे। शुक्रवारचा दिवस होता। मनात म्हटलं यार आयुष्यातला एक रेकॉर्ड तुटेल जर मी नाही पाहिला तर मी तिथूनही जाऊन पळून त्यांचा सिनेमा बघत होतो। आणि वेडेपणा असा होता की की घरातल्या भिंतींच्या सगळ्या ठिकाणी त्यांचे फोटो चिटकवून ठेवत होतो। आता बाबा जेव्हा देवाची पूजा करायचे, तर थोडा धूर तिथेही जात असे। तर ते मला खूप ओरडायचे की यार तू हे काय सगळं लावून ठेवलंयस, की आता ह्या लोकांना सुद्धा अगरबत्ती दाखवू? तर मी वडिलांना म्हणायचो की त्यांना पण दाखवा थोडं देवी समजून, काय हरकत नाहीये। तर खूप मार मिळायचा सर। तर आज सुद्धा लक्षात आहे तो मार? सर आता तर परिस्थिती अशी आहे की मी जेव्हा झोपतो, तर स्वप्नात येऊन सुद्धा मारतात हो मला। आणि मला वाटतं की मारत आहेत, पळून पळून मारतायत। पण तुम्ही मस्ती करणं अजून सोडलेलं नाहीये। ते म्हणतात ना सर की माकड किती म्हातारा झाला तरी उड्या मारणं सोडत नाही। दिनेश लाल यादव नाव तर लक्षात येतं, पण निरहुआ काय आहे? ते असं असतं ना सर की मी स्ट्रगल करत होतो गायनामध्ये, आणि 1-2 कॅसेट माझ्या आल्या होत्या। एक तर होता बुढ़वा में दम्बा। बुडवा में दम्बा हां, म्हणजे म्हाताऱ्या माणसात दम आहे। दम आहे, हां. कारण की अमिताभ बच्चनचा फोटो लावला होता त्यावर। आणि अमितजी जे आहेत, नवीन-नवीन जे येत होते स्टार, त्यांना पण अगदी एकदम पछाडत होते। तर बुढ़वा में दम्बा ही कॅसेट आली, आणि त्यानंतर आणखीन एक कॅसेट आली, मलाई खाए बुढ़वा। आणि लोकांनी खूप पसंत केली। पावसाळ्यानंतर एक कार्यक्रम होता माझा बिहारमध्ये, आणि आम्ही सगळे बिहारला कार्यक्रमासाठी जात होतो। तर पाहिलं की खूप जास्त गर्दी, कोणत्यातरी जत्रेमध्ये फसलो आहोत, वाटतं पोहोचूच शकत नाही। आणि तिथे जी पब्लिक होती ती बोलवायला लागली, तर आम्ही म्हणालो, "बाबांनो, इथे नाही जमणार, आमचा कार्यक्रम आहे, आम्हाला जाऊ द्या." तर ते म्हणाले की "नाही, इथेच तुमचा कार्यक्रम आहे, ही जत्रा नाहीये, लोक तुम्हाला बघायला आलेत." आणि सगळे लोक ओरडत होते, "निरहुआ सटल रहे." आणि जिथे पण जायचं सर, तेव्हापासून सगळे निरहुआ निरहुआ म्हणायला लागले, आणि मला थोडं विचित्र वाटायचं की माझं नाव दिनेश लाल यादव आहे आणि मला निरहुआ का बोलतायत? पण एक सिनेमा करत होतो, त्यामध्ये एक हिरोईन होती स्वाती वाजपेयी।
त्यांनी मला सांगितलं की जर हे लोक तुम्हाला निरोहा नावानेच बोलवत आहे तर तुम्ही चिडत का आहात? कारण की लोक आपली ओळख बनवण्यासाठी काम करत असतात. तुमची तर ओळख ऑलरेडी बनली आहे. लोकांनी दिले नाव निरोहा. तुम्ही ते स्वीकार करा. आणि त्या दिवसापासून मी पण स्वतःला निरोहा समजू लागलो. पण हे निरोहाचा अर्थ तरी काय आहे? सर, निरोहाचा अर्थ आहे कुंकू. त्या गाण्यामध्ये असं दाखवलं गेलं होतं, सांगितलं होतं की दुल्ही रहे बीमार निरोहा सटल रहे. हं. सर गाऊन दाखवू का? प्लीज गा ना. अरे दुल्ही रहे बीमार, अरे दुल्ही रहे बीमार, निरहुआ 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 सटल रहे, मंगर चाहे सोमार जाके डटल रहे, संगी साथी यार सबसे कटल रहे, मेहर के सेवा में खाली जुटल रहे. तर मला असं वाटतं की हा अल्बम हिट पण ह्यामुळे झाला सर, की प्रत्येक स्त्रीला असाच पती पाहिजे जो मित्रमंडळींबरोबर पार्टी करत नसेल, आपल्या बायकोची काळजी घेईल, आपल्या बायकोची सेवा करेल. जर ती आजारी आहे तर तिची काळजी घेईल. आणि म्हणून कदाचित ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यामध्ये मी खूप फेमस झालो आणि त्या लोकांनी निरोहा नाव दिलं मला सर. तुम्ही निरोहाच्या नावाने फेमस झालात, अल्बम चालला, लोकांनी पाहिला. पण गाझीपूर ते मुंबई ती खूप भयंकर वेळ होती सर. गाझीपूर माझा जिल्हा आहे आणि गाझीपूरमध्येच एक शो होता आणि शोमध्ये लोक जेव्हा कोणताही कार्यक्रम सुरू करतात त्याआधी देवीचं गीत गातात, आईची आराधना करतात, सरस्वतीची वंदना करतात. आणि जशी मी ती वंदना सुरू करत होतो तर पब्लिकमधून एक माणूस आला आणि म्हणाला की बंद करा, निरोहा सटल रहे म्हणा. मी म्हणलो ठीक आहे भाऊ, ते तर रात्रभर गाऊया, आधी देवीची तर वंदना करू दे. नाही म्हणाला, नाही करू देणार. मी त्याला म्हणालो अरे दादा, जर वंदना नाही गायली तर मी पुढे नाही गाणार मी. त्यानंतर तो एकदम हट्टाला पेटून बसला, कॉलर पकडली माझी. आता कॉलर पकडली तर मी पण आहेराचा मुलगा आहे, माझ्या हातला आहेर जागा झाला आणि उचलून आपटलं त्याला मी. स्टेजवर उचलून आपटलं त्याला आणि आम्ही लोकांना सर गात होतो, बिरहा गात होतो. तर आमच्या हातामध्ये सर लोखंडाचा चिमटा होता, वाजवत होतो. तो चिमटा घेतला म्हणून आता इथेच खेळ संपून टाकेल तुझा. आणि त्यानंतर तो प्रोग्राम बंद झाला आणि मी घरी आलो. आमचे मोठे दादा विजयलाल यादवजी, जे माझे गुरु आहेत, ते घरी आले बनारसमधून धावत पळत आणि म्हणाले की अरे तू कोणाला मारलंस का स्टेजवर? तर तो तर त्यानंतर मी मुक्तार अन्सारीचा माणूस होता. सर फक्त त्यांचा माणूस नव्हता तर शूटर सुद्धा होता. तर ते म्हणाले की विचार नाही करत का काही करण्याआधी? मरशील एक दिवस, कोणतरी मारून टाकेल एके दिवशी तुला. इतकं उतावीळ नाही झालं पाहिजे. तू गायक आहेस, कलाकार आहेस, कलाकाराने शांत राहिलं पाहिजे. तर मी म्हणालो मी याहून जास्त शांत नाही राहू शकत. जर कोणी माझ्याच देशामध्ये, माझ्याच जिल्ह्यामध्ये, माझ्याच गावामध्ये मला माझी श्रद्धा पूर्ण करण्यासाठी थांबवत असेल तर मी त्याला सोडणार आहे का? दादा म्हणाला की तू आता राहू नकोस, चल निघ इथून आता. तर मी म्हणालो कुठे जाऊ? म्हणाले जा, मुंबईला जा. मग इतकाच चांगला कार्यक्रम चालू होता, सगळं काही चालू होतं. सगळं सोडून मी मुंबईला आलो आणि स्वप्न तर होतंच मुंबईला यायचं, की पोहोचायचं मुंबईला. आता संधी पण मिळते. मुंबईला आलो, मग तिकडे फाईट शिकलो, डान्स शिकलो, सगळं काही शिकलो आणि सिनेमांमध्ये संधी मिळाली. आणि सिनेमा पण तुम्ही केलात की निरोहा रिक्षावाला, डॉन वगैरे बनला असतात. बरोबर म्हणालात तुम्ही सर. त्या दरम्यान डॉनची पण स्क्रिप्ट मला मिळाली होती. पण मी ही निवडली की मी अभिनेता तर नाहीये,
मी अभिनयाचा कोणताही चांगला कोर्स केला नाहीये. तर मी डॉन दिसेन की नाही माहीत नव्हतं मला. पण रिक्षामध्ये बसेल तर रिक्षावाला नक्कीच दिसेन. आणि लोकांना वाटलं सुद्धा की हा रिक्षावालाच आहे. आणि तो जो सिनेमा होता, त्या सिनेमाने सुपरस्टार बनवलं मला सर. ही गोष्ट खरी आहे की जनतेने तुम्हाला खूप प्रेम दिलं, तुमचे इतके सगळे सिनेमे हिट झाले. पण मी तर असं देखील ऐकलं की आज देखील जेव्हा शूटिंग करत असता, तेव्हा खूप मस्ती करता, कोणत्याही माणसाला झाडाला बांधून ठेवता. सर नाईलाज असतो, बांधावं लागतं सर. म्हणजे आम्ही शूटिंग करत स्टेजवर असताना त्याला मारणं पण नाईलाज होता, आपटणं पण नाईलाज होता आणि झाडाला बांधणं देखील नाईलाज असतो. सर मला संधी तर द्या, मी सांगेन. तर तुम्ही म्हणाल की ते गरजेचं होतं त्याला बांधणं. आता आम्ही शूटिंग करत होतो आणि गर्दी तर खूप होती, पण सगळे शांततेने बघत होते, डिस्टर्ब नव्हते करत ते. त्यांच्यापैकी एक माणूस आहे ज्याला त्रास द्यायचा होता. तो अचानकपणे असं करायला लागला. आणि आता जसे तुम्ही लोक हसलात तशी पूर्ण पब्लिक हसायला लागली. आणि आमचा डायलॉग पण तिथे व्यवस्थित नव्हता झाला. आम्ही करूच शकत नव्हतो. आम्ही आता म्हटलं काय करायचं काय कळत नव्हतं. तर मी म्हटलं त्याला बोलवा. त्याला बोलवून आणलं. मग विचारलं ऍक्टिंग करशील? हो दादा, म्हणून तर मी हे सगळं करतोय. किती वेळ झाले, तुम्ही लक्षच देत नव्हतं. तर मी म्हटलं चल ये. मी त्याला म्हटलं की एक काम करता, याला बांधा तिकडे. तुमचा झाडाला बांधल्याचा सीन आहे की मी इथून सगळ्यांसोबत फाईट करून येईन आणि तुम्हाला तिथे येऊन वाचवेन. त्याला तिथे झाडाला बांधलं आणि आम्ही आरामात सगळं शूटिंग केलं आणि तो तिथेच बांधून ठेवलेला. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. आजकाल भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधून नंबर 1 वरून पवन सिंग आणि खोसारीलाल यांच्यामध्ये मतभेद चालू आहेत आणि भांडणं देखील चालू आहेत. निरुहा कोणाला नंबर 1 वर मानतात? मी माझ्या दोन्ही भावांना ही गोष्ट सांगितली आहे की नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 तर नरुहाच्या नावाने बुक आहे. 4 आणि 5 साठी त्यांना लढायला पाहिजे. हे जितके भोजपुरीचे स्टार आहेत, मनोज तिवारी आहेत, रवी किशनजी आहेत, पवन सिंग आहेत, खेसारी लाल यांनी नाव सांगितलं, तुम्ही आहात, तर सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे? पवन सिंग, पॉवर स्टार. तो सगळ्यात मस्तीखोर आहे. त्याची मस्ती जर मला सांगावी लागली तर माहित नाही तुम्ही ठेवाल की नाही की कट कराल. खूप मस्तीखोर आहे तो. मी 19 मध्ये निवडणूक लढवत होतो आणि निवडणुकीच्या दरम्यान ज्या दिवशी नामांकन होतं त्या दिवशी आम्ही लोकांनी ठरवलं की पवन सिंग, खेसारीलाल आणि निरुहा तिघे जाऊया. आणि एक हेलिकॉप्टर बुक केलं आणि मी जाऊन बसलो त्यात. पवनजी तिथे येऊन बसले आणि पवनजी म्हणाले काय बघतोस रे बाबा, चल. तर मी म्हणालो की अरे तो येतायत ना खेसारी, अरे त्याचं काय काम आहे, बघ वेडा झालायस का तू. तर मी म्हटलं की आपला भाऊच आहे, येऊ दे त्याला, पण तुला काय प्रॉब्लेम आहे. तर म्हणतो तुझी हीच सवय मला अजिबात आवडत नाही. नको म्हणलो ना. मी म्हटलं अरे येऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे तुला, तिघे भाऊ जाऊया ना, लोकांना पण चांगलं वाटेल. तर म्हणाला की तू निघूनच दाखव. मी म्हटलं अरे काय बोलतोयस तू. तोपर्यंत खेसारीजी पण आले आणि ते पण येऊन बसले. मग दादा नमस्कार नमस्कार सगळं झालं. त्यानंतर पवनजी हॅलो. तो पायलट मागे वळून म्हणाला जी सर. आता हेलिकॉप्टर पॉवर स्टार उडवणार. मग खेसारी म्हणाला की ए दादा बघा 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 ना. म्हणून मी म्हणत होतो की मी इथूनच परत जातो, मी नाही येत, त्यांना घेऊन जा. मी म्हटलं थांबा थांबा थांबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही समजवतो त्याला. अरे भाऊ असं का करता तुम्ही. पवनजी थोडे शांत व्हा. अरे कशाला घाबरतोयस रे, आपल्याला उडवता येतं रे. त्यावर खेसारी बोलला की भाऊ बघितलं ना, मी म्हणालो होतो ना भाऊ यांना सांगा ना नका करू म्हणून. हॅलो मागे, अरे ये ना यार, मागे बस ना, आता पॉवर स्टार उडवणार. तो सुद्धा घाबरून गेला, पायलट सुद्धा. अरे सर हे काय करताय, त्यांना सांगा ना.
आणि तो पण खेसारी उतरला, आम्हाला दादा आम्ही नाही येणार, नमस्कार, आम्ही निघालो. आणि ते निघून गेले. त्यानंतर म्हणतात की हॅलो चला. त्यामुळे त्यांच्या खोड्यांची बरोबरी कोणाशी नाही होऊ शकत. खूप मस्तीखोर आहेत. आणि म्हणूनच ना त्यांना लहानपणी हनुमान म्हणत होते पवन सिंग यांना. आज पण त्यांची मस्ती तशीच आहे. आणि मी ऐकलंय की रवी किशन तुम्हा सगळ्या लोकांना ज्ञान वाटत असतात, सांगतात की कोणत्या प्रोड्युसरला कसं हँडल करायला पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये ना आम्हा सगळ्यांचे गुरु तेच आहेत. ते जेव्हा पण भेटतात ना तेव्हा म्हणतात की जिंदगी झंडबा फिर भी घमंडबा, हर हर महादेव. अरे साला कोण आला सिनेमा बनवण्यासाठी? तर म्हटलं आलाय भैया आणि म्हणते की भरपूर पैसा आहे आणि पूर्ण इंडस्ट्री बदलून टाकेन. अच्छा पाठव त्याला, आम्ही बदलून टाकतो. आणि सांगतात की हे बघ काय बेटा, याच्या जवळ माया जास्त झालीये आणि याला मायेपासून मुक्तता हवी म्हणून इतक्या दूर आलाय. कारण आता सांगा, जो माणूस भट्टी चालवत होता त्याला फिल्म बनवायची आहे. समजते तुम्हाला? समजते ना? नाही, तुम्हाला नाही समजणार. आम्ही म्हणतो नाही दादा समजते. बघ काय ना बेटा, हा तर आलाय काहीतरी दगडमाती सारखा सिनेमा बनवेल आणि आपल्या इंडस्ट्रीला खराब करून टाकेल. तर याच्या जवळची माया आहे, ती माया घेऊन टाक आणि याला मायापासून मुक्त करून पाठवून दे पर्वतांमध्ये. तर हे सगळं ज्ञान त्यांचंच असतं सर. आणखी एक प्रश्न जनतेमधून घेऊ शकतो? एक रिक्वेस्ट करायला आवडेल, जर तुम्ही तुमचं एक आवडतं हिंदी गाणं आम्हाला ऐकवलं तर. बापरे, तर तुम्ही गाणं गाण्यासाठी सांगितलं हिंदी सिनेमा मधलं, तर मी लहानपणी माझ्या गर्लफ्रेंडसाठी गात होतो, तेच गाऊन दाखवतो. आणि अगदी ती तुमच्याच सारखी सुंदर होती. आणि मी जेव्हा तिला बघायचो तर हेच गाणं म्हणायचो. तुझे देख के आहें भरता हूँ, तुझे देख के आहें भरता हूँ, लव तुझे लव मैं करता.